अन्याय झालेला शिवसैनिक म्हणून एकटे महेंद्र बनकर नाही नाही नाही, मी एकटा नाहीच आहे, अशा असंख्य आहेत. मग महाराष्ट्रभरात असे असंख्य शिवसैनिक आहेत की ज्यांच्यावर त्यांच्या कार्याला बेदखल केलं गेलं, हो, ज्यांच्या निष्ठेला डावललं गेलंय आणि त्यांच्यावर अन्याय झाला किंवा त्यांच्या मशालीवर दरोडा घातला गेलाय. हो, या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काय सांगा, उद्धव साहेबांना काय निरोप आहे? हा, मला उद्धव साहेबांना याच्या निमित्ताने खरंच सांगायचं की साहेब, तुमच्यावर आणि पक्षावर आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य आमच्यासारखे कट्टर कार्यकर्ते, कट्टर शिवसैनिक तुमच्यासाठी उभे आहेत, केवळ तुमच्यासाठी. अनेक अन्याय सहन केलेत. जसं 40 लोक गेली फुटून तुमच्यावर अन्याय केला, तो आमच्यावर पण होता, तो मराठी माणसावर होता, तो महाराष्ट्रावर होता. आणि तरी तुमच्याबरोबर आजही आम्ही. साहेब, खरंच कट्टर कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, मधली फळी सक्षम करा आणि कार्यकर्ता हा केवळ तुमच्यासाठी, बाळासाहेबांसाठी आजही अन्याय सहन करून तुमच्या सोबतच आहे, तुमच्या सोबतच राहणार. म्हणजे स्वतंत्र लढलाय, लढताय, गुलाल लागला तर कुठली वाट निवडाल? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. जरी डावललं, जरी अन्याय झाला, जरी मशालीवर दरोडा पडला तरी आजही तुम्ही शिवसैनिकच जाणार, उद्धव साहेबांचे शिवसैनिकच 100%. कारण त्यांना माहित नाही ना खाली काय आणि वर काय. याचा तुमच्या आता उद्याच्या राजकारणावर परिणाम होणार नाही? मतांच्या तुम्हाला फटका बसू शकतो, तुम्ही हे वाक्य वापरताय? बसू शकतो, मला नाही बसणार. ज्यांनी माझी जागा घेतली त्यांना बसणार. क्या बात. मला नाही बसणार. ज्यांनी तुमच्या मशालीवर कारण मला तुम्ही थांबवण्यासाठीच केलंय ना. मी थांबेल की, जरी फटका बसला तरी मी थांबेल, पण ज्यासाठी तुम्ही मला बसवलं ते नाही ना होणार तुमचं. येस येस येस. काय प्रतिस्पर्ध्यांना तुमचा काय संदेश आहे? तुम्ही कशातून उत्तर देणार आहात? नाही, त्यांनी गाफील राखलंय, तुम्ही त्याला गाफील राखणार का सांगून काय कार्यक्रम करणार? नाही नाही नाही, ज्यांनी माझं तिकीट नाकारलं ते त्या मशालीवर लढतायत. माझा आता त्यांच्यावर फोकसच नाही. कशावर फोकस आहे आपला? माझा फोकस समोरचा, माझा खरा प्रतिस्पर्धी समोर आहे, सत्ताधारी. बर बर बर, म्हणजे भाजपा. हो, कारण तो आज 10 वर्ष सत्तेत आहे आणि माझा प्रभागातला नागरिक मूलभूत सेवेपासून वंचित आहे. आम्ही स्मार्ट इंडिया, स्मार्ट पुणे, स्मार्ट शहर म्हणतो. खरंच स्मार्ट शहरचं बक्षीस घेतलंय आपल्या पुणे शहराने 2 वेळा. स्मार्ट काय? धूळ, घाण, दुर्गंधी, अनारोग्य, आरोग्यच धड नाही, कुठलंच काम मूलभूत कुठलंच नाही. आणि मग हे सुविधा देण्यासाठी आपल्याला समोरच्याशी लढायचंय, आपल्या लोकांशी नाही लढायचं. त्यांनी चूक केली, त्यांना चूक कळली पण असेल,